जाऊया मैदानाच्या दिशेने. टॉस आपण पाहिला, टॉस जिंकला करंजे टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय डबेवाडी या टीमला. मॅचला होते सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेत गोलंदाज गणेश. पहिल्याच बॉलवरती आक्रमण हल्ला. फलंदाज तेजसच्या बॅट मधून आला, समोरच्या दिशेला ठोकलाय पट्ट्याने षटकार. काय अप्रतिम क्लॅरिटी दाखवली जाते ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. कॅमेरामॅनचं मी वर्क कौतुक करेन, ज्या पद्धतीने कॅमेरामॅन अगदी आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बहाल करत आहोत. अगदी नरेंद्र कुरळे यांना अजितदादा यांच्या शुभ हस्ते चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून राहिली. तदनंतर मात्र कॅच ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देत आहोत राहुल यांना. यावेळेला फटका फसलाय, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज आलेत, गणेशने कॅच पकडले, फलंदाज माघारी. पहिला झटका, पहिला हादरा करंजे टीमला. डावकुरे हाताचे फलंदाज तेजस बॅक टू डकआउट. पाहू शकाल दुपारच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच रंगलेली आहे. डबेवाडी विपक्ष करंजे अशी मॅच आहे. प्रथमतः बॅटिंग करत असताना 10 अंकावरती पहिला गडी कोसळलेला आहे करंजे या टीमचा. तेजस ज्याने मात्र एक चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि त्यानंतर तो माघारी परतलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये श्रेयस आलेले आहेत आणि पहिलाच बॉल पेस करत असताना अगदी डॉट बॉल खेळलाय त्यांनी. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 10 या अंकावरती. खरं तर 10 आकडा क्रिकेटच्या पटलावरती जर आपण पाहिलं तर क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्शीवरती आपल्याला 10 आकडा सातत्यपूर्वक पाहायला मिळालाय. क्रिकेटचा देव म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी वय जर आपण पाहिलं तर 16व्या वर्षी त्यांनी मात्र क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड्स मात्र त्यांच्या नावावरती राहिलेत. आणि 10 अंक हा आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती सातत्यपूर्वक शुभ अंक पाहायला मिळतोय. ज्यांनी भारतासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळलं असे सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीवरती 10 आकडा पाहायला मिळाला. बॅकफुटला गेलेत, कट केलाय, स्क्वेअर कट, अप्पर कट, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स, 4 रन, चौकार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विकासला स्ट्राईक मिळाली नव्हती, परंतु ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्याला स्ट्राईक मिळाली. पहिलाच बॉल पेस करत असताना त्यांच्या बॅटमधून अगदी स्क्वेअर कट पाहायला मिळाला, जिथे मात्र गॅप होता खूप मोठा. धावा देखील मिळाल्या 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक अगदी वेगाने वाढत जात असताना
14 अंकावरती जाऊन पोहोचलाय. ओहो, बॅटचा स्विंग अपलातून होता. इथे मात्र पहा, अगदी यष्ट्यांचा वेध घेत असताना मात्र जी बेल्स आहे ती बेल्स मात्र खाली पडली आणि फलंदाज क्रमांक दुसरा कोसळलाय. करंजी टीमचा विकास बॅक टू डकआउट. एक चौकार मारल्यानंतर तो देखील माघारी परतलाय. मध्ये आपण पाहू शकाल प्रारंभिक जोडी जी करंजी टीमची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती, ती प्रारंभिक जोडी मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाले. आता मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला गणेश आहेत स्ट्रायकेटला, नॉन स्ट्राईकला श्रेयस आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती श्रीकांत, एक अनुभवी खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू. बॅटची कडा लागले, क्षेत्ररक्षक बॅकअपला आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. कमबॅक चांगलं केलेलं आहे गोलंदाज श्रीकांत यांनी, ज्या अर्थी त्यांना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती बोलवलं गेलं आणि त्यानंतर मात्र त्यांनी एक विकेट्स देखील मिळवले. ती म्हणजे महत्वाची विकासची. त्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता. तोच खेळाडू माघारी परतल्यानंतर गणेश आलेत. ओहो, हा बॉल सुरेख होता. अगदी पायावरती ठेवण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर बॉल त्यांनी टाकला. बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. आलेला आहे तो डॉट बॉल. यावेळेला बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा पडल्यानंतर बॉलला अडवण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळत आहे. एफर्ट चांगले दिले. खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या गावासाठी खेळता त्यावेळेला गावाचं नाव रोशन करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला चांगली फिल्डिंग करावी लागते. मग बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या किंवा गोलंदाजी असू द्या, तिन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला उल्लेखनीय कामगिरी करावी लागते आणि तेच काम फिल्डरने केलंय. अगदी आपल्या टीमसाठी त्याने 3 धावा वाचवल्या. एक धावफलकावरती जोडल्यानंतर संघाची धावसंख्या एकत्रित 17 अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. यावेळेला फटका चांगला आहे. धावा किती मिळणार? हो, अर्धा डझन धावा मिळाल्यात. फटक्याच्या पाठीमागे ताकद ना ताकद होती. हा संघर्ष करण्यासाठी फलंदाज मात्र झगडत होता. अखेरकार संघर्षाला आलं यश. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी कमांड डीजे.
30 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल चांगला होता, अचूक टप्प्यावरती गुडलेस स्पॉट वरती हा बॉल रिलीज केल्यानंतर फलंदाजाला मात्र या बॉलचा पाठमोरा करता आलेला नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चला थोडासा स्पीडअप ठेवा विनंती असेल. खोलवा टप्प्याचा बॉल बुंद्यात टाकला होता, खोलात टाकला होता, त्याला मात्र दिशा दिले क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा जोखीम आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 32 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि श्रेयस मात्र एक चांगली पार्टनरशिप जमावताना पाहायला मिळतोय. करंजी टीमसाठी पार्टनरशिप उभे राहणं सध्याच्या घडीला खूप गरजेचं आहे, कारण मॅच खूप महत्त्वाची आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना पराभूत झालेला आहे, त्यामुळे ही मॅच प्रत्येकाला जिंकायचीच आहे दोन्ही टीम्सला आणि त्याच्यासाठीच प्रयत्न केला जातोय. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवला आहे. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा बॉलला स्टॉप केला जाईल, फेकी केली जाते, तोपर्यंत 2 धावा. मी गणेशचं कौतुक करेन, ज्या वेळेला त्याची रनिंग आहे ना अप्रतिम आहे. मॅरेथॉन मध्ये ज्या पद्धतीने तो धावतात त्या पद्धतीने ते धावताना पाहायला मिळत आहेत. भाग मिल्खा भाग अशी परिस्थिती गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पण अगदी 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत 34 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कोणत्या खेळाडूवरती विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. अर्थातच महेश दशरथ यांच्यावरती विश्वास दाखवलाय. खरं तर महेश दशरथ हा देखील पुढील आठवड्यामध्ये सातारा प्रीमियर लीग खेळणार आहे आणि उरमोडी क्रिकेट असोसिएशन मधील मला वाटतं जवळजवळ 15 ते 16 खेळाडू सातारा प्रीमियर लीग मध्ये सिलेक्ट झालेत. त्या सर्व खेळाडूंना अगदी आमच्याकडून खूप सारे शुभेच्छा. तुम्ही तिथे चांगला खेळ करा, तुमचं नाव रोशन करा, तुमच्या गावाचं करा, तुमच्या असोसिएशनचं करा आणि एक चांगला खेळाडू म्हणून तुम्ही नावारूपाला या, ह्याच आम्ही शुभेच्छा देतो तुम्हाला. सातारा प्रीमियर लीग एक मोठी प्रीमियर लीग आहे, एक मोठं व्यासपीठ तयार झालेलं आहे खेळाडूंना. जिथं जो त्या मॅच मध्ये चमकेल, झिजेल तोच चमकेल, याची देखील नोंद घ्या. फटका चांगला आहे, कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. एक टप्पा बॉलला स्टॉप केल्यानंतर फेकी केले स्ट्राइक एंडला आणि गणेश माघारी परतलाय. विकेटचं पतन होत असताना अतिघाई संकटात नाही. ऐकूया डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राहुल. महेश दशरथ डावकरी हाताचे गोलंदाज. वेगवान बॉल, वेगावरती स्वार झाले, त्यानंतर तिखट मारा, परंतु बॉलला फक्त दिशा दिले. फलंदाज राहुलने एक धाव कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये, त्यांनी लगोलग फेकी केले आणि एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. महेश दशरथ एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत डबेवाडी टीमचे आणि एक डावकुरे हाताचे बॅट्समन आणि डावकुरे हाताचे गोलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे आणि नॅचरल अँगल त्यांच्याकडे आहे आणि त्या नॅचरल अँगलने मात्र ते गोलंदाजी करत असताना रनरअप जर त्यांचा पाहिला तर खूप मोठा रनरअप आहे. हो, फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने खेचलाय. क्षेत्ररक्षक खूप मोठी चुकी करतोय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एक टप्पा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी जसा बॉल आला तसा सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल, इज्जत और तारीफ मांगी नाही जाती, अपनी मेहनत से कमाई जाती है. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जितकी मेहनत कराल तितकं तुमचं नाव लौकिक होईल. हो, हा वेग चांगला आहे, हा टप्पा चांगला आहे. या अगोदरचा बॉल त्यांनी ओव्हरपिच ठेवला होता. ओव्हरपिचच्या बॉलवरती समोरच्या दिशेने चौकार आला होता. त्यानंतर कुठेतरी गोलंदाजाने रणनीती आखली की हा बॉल मला हाफ ट्रॅकर ठेवायचा आहे, त्याला उसळी द्यायचा आहे आणि फलंदाजाला थोडंसं थांबवायचं आहे. हा प्रामाणिकपणे प्रयत्न
महेश दशरथ यांचा पाहायला मिळतोय. काय वेग आहे त्यांच्याकडे, तिकट मारा आहे. काही बॉल थोडेसे महागडे ठरले परंतु काही बॉल अचूक टप्प्यावरती त्यांनी हाताळलेत. हाय बॉल वेगवान होता मात्र चेंडूला पाठवलंय काव कॉर्नर रिजन मध्ये. फिल्डर आहेत, बॉलला स्टॉप केला जाईल, फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. वेगवान चांगला आहे, वेग चांगला आहे महेश दशरथ यांच्याकडे. वेगावरती स्वार होत असताना विकेटचं पतन झालेलं आहे. नॉन स्ट्राईक वरती तिसऱ्या धावेची जोखीम घेत असताना फलंदाज माघारी. विकेटचं पतन झालंय आणि फलंदाज श्रेयश बाद झालेले आहेत. आणि त्यानंतर मात्र 2 धावा पूर्ण केलेले आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 44 धावा. 45 धावांचं लक्ष आहे डबेवाडी या टीम समोर. येणारे बॉल आहेत 24 बॉल 45 धावा, 45 धावा 24 बॉल असं समीकरण असेल डबेवाडी या टीम समोर. इथून पुढे एक मोठी मॅच खेळवली जाईल, ती असेल विनरची मॅच आहे. एका बाजूला सायली त्यांच्या विरुद्ध वडगाव अशी मॅच आहे आणि हा मॅचचा टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत. आदरणीय श्री संदीप वाघ फौजी यांना आम्ही विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ असते आम्ही हा कॉइन स्पिन करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या, वडगाव टीमचे कॅप्टन आणि सायली टीमचे कॅप्टन आपण या. दोन्ही टीम्सने एक एक सामना जिंकलाय आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. लीग पद्धतीचा हा फॉर्मॅट तुम्ही पाहताय. एक चांगला आयोजन, एक दर्जेदार आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. टॉस का बॉस हा कक्ष तुम्ही पाहताय आणि टॉस का बॉस या कक्षामध्ये कशा पद्धतीने मॅचेस खेळवल्या जाणार आहेत ते मात्र तुम्हाला पाहायला मिळतंय. खरं तर दैदिप्यमान आयोजनाखाली रंगलाय क्रिकेटचा रंगरंगोटी सोहळा. आजच्या दिवसातील सामने आणि दुसऱ्या दिवसातील उद्याच्या दिवसातील देखील सामने आहेत. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला टीम खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना असेल पाटेकर विरुद्ध पोपळकरवाडी, दुसरा सामना असेल परळी विरुद्ध नावली, तिसरा सामना असेल शिंदेवाडी विरुद्ध कुरुन आणि चौथा सामना असेल लुमनेखोल विरुद्ध कारे आणि त्यानंतर लुजर लुजर विनर विनर लुजर लुजर विनर विनर असेच मॅचेस तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन धावत या. अतुल आणि सुयश दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की धावत या कारण वेळ खूप कमी आहे आणि फिल्डिंग लगावलग सजावून घ्या. करंजी टीम थोडस धावत चला, वेळ खूप कमी आहे. गणेश थोडस धावत चला. आणि बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये डबेवाडी टीम महेश दशरथ मैदानाच्या आतमध्ये लगोलग बॅट्समन देखील पाठवायचे आहेत. इथून पुढे आपण टॉस करूया. माजी सैनिक संदीप दादा वाघ यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करूया. कॉल कोण देणार, सायली की वडगाव? सायली क्रिकेट क्लब टीमचे कॅप्टन अतुल कॉल करतील कॉइन स्पिन. सनराइज क्रिकेट क्लब असा कॉल आहे आणि इथे मात्र पोपळकर वाडी हा कॉल आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे अर्थातच सनराइज क्रिकेट क्लब वडगाव या टीमने. आमचं क्षेत्ररक्षण टॉस जिंकलेला आहे. वडगाव टीमने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर फिल्डिंग करणार आहात. एक सामना तुम्ही जिंकलाय, त्याही टीमने एक सामना जिंकलाय. दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. टॉस जिंकल्यानंतर जर आपण परत फिल्डिंग करणार आहात किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? त्यांना आम्ही 40 ते 45 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. कॅप्टन म्हणून ज्या पद्धतीने तो आहेस वडगाव टीमचा, अपेक्षा तर अमर बामरास यांच्याकडून खूप आहेत. या मॅच मध्ये काय बदल केलाय का आणि एकंदरीत टीम बद्दल काय सांगशील? टीम बदल नाही केला पण मिस फील्ड झाली तर त्याचा सुधार करण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच ज्या पाठीमागच्या मॅच मध्ये चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न कराल. ऑल द बेस्ट. अतुल, टॉस तुम्ही गमावलाय, बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करत असताना एक सामना तुम्ही जिंकलाय अगोदरचा, परंतु या मॅच मध्ये काय रणनीती असेल, किती धावांपर्यंत मजल मारू शकता? रणनीती अशी काय नाही, आमची सेम टीम आहे. जास्तीत जास्त रन करायचे आमची आम्ही प्रयत्न करेल. उरमोडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून
अगदी असोसिएशनच्या माध्यमातून हा पहिलाच फॉर्मॅट आहे ज्या अशा पद्धतीने खेळवला जातो लीग पद्धतीने 1 गाव 11चे टुर्नामेंट. काय सांगशील? खरोखर चांगलं आहे. सर्वांनीच असं लीग मॅच भरवले तर खूप बरं होईल, कारण मॅचेस पण खूप होतात. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जाऊया. प्रथमतः बॅटिंग केलेली आहे करंजे टीमने, परंतु उत्तरार्ध खेळामध्ये डबेवाडी हा संघ मात्र बॅटिंग करतोय आणि या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया सचिनजी सर यांच्या माध्यमातून. आणि इथे पहा पोपळकर वाडी या टीमने मात्र अगदी प्रेक्षक वर्ग असतील खेळाडू असतील या सर्वांना मात्र जेवणाची सोय केलेली आहे. लंच बॉक्स आलेला आहे. प्रत्येकाने एक एक लंच बॉक्स घेऊन जा आणि अशी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत. एकापेक्षा जास्त घेऊ नका हेही आम्ही तुम्हाला सांगत आहोत. आणि जेवणाची सोय जी आम्हाला केलेली आहे ते आदरणीय श्री नितीन दादा मनवे साहेबांनी केलेले आहे. त्यांचा आम्ही आभार मानतो आणि सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण जेवणाचा आस्वाद घ्या. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच महागुरु. मॅचला होती सुरुवात. असं म्हणतात मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं गड्या रे तुला भीती कशाची परवा कुणाची. खऱ्या अर्थानं दुपारच्या सत्रामध्ये जुडलेल्या सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं खऱ्या असल्या अर्थानं पाहिलं गेलं तर चेक. त्याचबरोबर आणखीन एक आम्ही सूचना देतोय. समन्वय उर्मडी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत राजमुद्रा युवा मंडळ बनगर आयोजित कैलासवासी आनंदा जाधव स्मृती चषक 2025 आपल्या भेटीला येत आहे. स्थळ कोपरी गाव विरार ईस्ट मुंबई येथे आहे. ज्या संघांना ज्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी मात्र बनगर टीमच्या कॅप्टनशी संपर्क साधवा. आणि खरोखर आज अभिमान आहे मला बनगर टीमचा की बनगर गावातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आनंद जाधव हे आपल्यात नाही आहेत आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा येते कैलासवासी आनंदा जाधव स्मृती चषक. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच महागुरु. तर जातोय आपण मॅचच्या दिशेने. एका बाजूला टीम्स आपल्याला इन ऍक्शन मध्ये डबेवाडी पाहायला मिळतं, दुसऱ्या बाजूला करंजे टीम आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं दुपारच्या सत्रामध्ये आपल्या बायकोच्या शिव्या खाल्लेल्या प्रेसीच्या मासाचा रिप्लाय न आलेल्या सर्व क्रिकेट प्रेक्षकांचं मी सचिन शेडगे पुन्हा एकदा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात क्रिकेटच्या रणगंधन पाहण्यासाठी अर्थातच सनराइज चषक 2025 मध्ये. इथे बाट गोफडी सारखी फिरवली होती परंतु बॅट आणि बॉलचा आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळाला नाही. तिथं चेंडू जातोय डॉट. पहिला षटक कोणाच्या खांद्यावरती तर अर्थातच सचिन या खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच करंजे टीमच्या माध्यमातून 45 धाबाचं आव्हान ठेवलं गेलं 4 षटकांच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा सचिनची आपल्याला पाहायला मिळतात. इथे फटका फसला की काय? होय फटका फसला गेलाय आणि तिथे सुरेख झेल. मैदान सोडावं लागेल. पहिला चेंडूवरती बाद आपण पुनरागमन केलं गेलं ते म्हणजे गोलंदाज सचिन. डीजे वाजव गाणे तुझे. यारिको गाणं आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं मैत्रीचे ऋणानुबंध जोडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते पोपळकरवाडी गावाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एखादा गुच्छ म्हटलं जातं. फुलांना बांधण्याचं काम ज्या अवलियांनी केलं त्या अवलिया अर्थातच पोपळकरवाडी ग्रामस्थ त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपल्याला मानाची सन्मानाची पाहायला मिळते. आणि विद्यमान स्थितीतील पाहायला मिळतं आपल्याला अर्थातच मान्यवरांपादा पण या स्पर्धेतून रजा घेतात. खऱ्या अर्थानं समन्वय युवा मंच कार्याध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय अजितदादा जाधव या स्पर्धेतून रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जेवढं मोठं मन त्याहून मोठे कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळते. जसा दिलाचा तसा देहाचा राजा माणूस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आज रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. थँक्यू सो मच अजितदादा, तुम्ही आलात त्या स्पर्धेची शोभा वाढली. इथे जेल सुटला गेलाय. असा जेल घेणे म्हटलं गेलं तर भांडण सासू सुनेची आणि आयटम गुणाची. इथे पाहता आपण धावफलकावरती जाऊयात. आपण धावफलक जाऊन पोहोचलं. नो बॉल साठी पाहतो आपण थर्ड अंपायर घेण्यात आलाय. नो चेक करायचा आहे आपण. हाईट फॅक्टर आपण पाहतोय. आपण रिफ्लेक्शन मध्ये आपण जरूर जाणार आहोत. एक उंचपुरा खेळाडू आपल्याला बॅटिंग ऑर्डर वरती पाहायला मिळतोय. इथे थोडासा वेळ घेतोय आम्ही.
तर पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा. खऱ्या अर्थानं जज साहेब आपल्याला पाहायला मिळाले, त्यांच्या माध्यमातून निर्णय आला गेला आणि नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. इथे लक फॅक्टर ऑन असेल ते म्हणजे बॅटिंग करणारी टीम अर्थातच डबेवाडी या टीम साठी. धावफलकावरती जावेत आपण. धावफलक जाऊन बोलत तब्बल 9च्या घरामध्ये. दुसरं षटक निखिल यांच्या खांद्यावरती. पहिला चेंडू इथे पहिला चेंडू पाहायला मिळाला. फ्रीडचा चेंडू होता, त्याच्यावरती भरपूर काही समाचार घेता आला नाही आणि चेंडू जातोय डॉट पाहायला मिळाला. पहिला षटक आपल्याला पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त सचिन या खेळाडूने फक्त 4 धावा दिल्या. 45 धावाचं भलं मोठं आव्हान ठेवून उतरलेला संघ, मनाशी बाळगून उडणारी जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. किरण आणि गणेश. गणेश गणपती बाप्पाची आराधना करावी लागेल. सुख करता दुःख हरता आता विघ्न हरण ऊन टाकणारा गणेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात डबेवाडी टीमच्या माध्यमातून. इथे फटका तर सूर्यकाल आणि तिथे जेल देखील सोडला गेलाय आणि तिथे मिळतील 4 धावा. ठोक डीजे. सो मच. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. हा खेळ कुठेतरी सुरवताना आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे करंजे टीम. पुन्हा एकदा पाहतो आता संधी क्रिएट झाली. ही संधी गमवणार की कमवणार आणि पुन्हा एकदा पाहता पण कमवली गेली. यालाच माझ्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर जेल सोडल्यावर आम्ही नक्कीच म्हणत असतो इथून तिथून पेरलं म्या लसून, इथून तिथून म्या पेरलं लसून, आता घ्या फरशी पुसून. आता तुम्हाला इथून पुढे मॅच जर गमवावी लागली तर हे झेल आठवतील. आणि अंपायरचा शॉर्ट रनचा इशारा देखील आला. 1 शॉटचा इशारा देण्यात आला. इथे फक्त मिळेल 1च धाव. म्हणजे न दिवाळी ना दसरा आज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे स्विंग अँड मिस डॉट चेंडू. यष्टी रक्षकाची कमाल आणि गोलंदाज निखिल यांची धमाल आपल्याला पाहायला मिळालं आणि गणिती सूत्र तरी जुळून आलं आणि तिथे चेंडू येते डॉट. संधी क्रिएट झाली. आता ती संधी क्रिएट करताना आपल्याला पाहायला मिळते का? धावफलकावरती जावेत आपण. 14 धावा आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू आलाय. पुढचा चेंडू. इथे फटक्यामध्ये ताकद नजाकत आणि चेंडू सीमा रेषा पार येतोय. षटकार. मुजीवाला. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सातत्याने तिसरा झेल सोडला गेला. काय करताय मैदानाच्या आतमध्ये करंजेकर? कारण की क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. आता काय करायचं हा प्रश्न चिन्ह असेल. गोलंदाज करणार तर काय आणि ते
एका बाजूने विचार करायचा झाला तर धाबा बनवायच्या आहे, दुसऱ्या बाजूने धाबा रोखायच्या आहेत. याच्यातील संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो दोन टीमच्या माध्यमातून. अर्थातच एकाच विभागातील दोन दादा संघ, एका बाजूला टीम्स करंजेकर तर दुसऱ्या बाजूला डबेवाडीकर यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जय आपल्याला पाहायला मिळतात. जयच्या पहिलाच चेंडूवरती केलाय मोठा प्रहार. चिरी मेरी धूम धडाका. आपचा ऐकलं तर ठीक, नाही तर डायरेक्ट तडाका षटकार. बॅक टू डग आउटच्या दिशेने. सातत्याने झेल सोडले जातात. काय करते करंजे टीम्स मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आता करणार तरी का. आतापर्यंत 4 झेल सोडले गेलेत. 7 चेंडू 13 धाब्याची आवश्यकता. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. गोलंदाज तेजसची गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षण करणारी टीम्स काही साथ देताना आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहतोय आपण षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. आता समीकरण असेल येणारे 6 चेंडू 13 धाबा. 13 धाबा 6 चेंडू. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. एकच म्हणेन दोन्ही संघासाठी, सिंह ज्या जागेवर बसतो त्या जागेचे सिंहासन होते, म्हणून सिंहासन बनवण्याच्या मागे कधीच लागू नका. अरे जिथे बसाल तिथे सिंहासन तयार करा. लोक तर नावं ठेवतच राहतील, परंतु ठेवण्याला नावाचा तुम्हाला ब्रँड बनवता आला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बॅटिंग करणारी टीम अर्थात डबेवाडी टीमचा हा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजिंक्य आणि जय ही ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला झळकताना पाहायला मिळतील का. आता प्रश्नचिन्ह उभा असेल की कोणत्या खेळाडूला कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी द्यावी, आणि तो गोलंदाज ठरला गेला अर्थातच श्रेयश. मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावाचं भवितव्य घेऊन एक एक चेंडू महत्वाचा सोनेरी अंकाचा फेकावा लागेल, तो म्हणजे या गोलंदाजाला अर्थातच श्रेयश. परंतु दुसऱ्या बाजूला त्याची बॅट तळपली गेली. जय आणि अजिंक्य आपल्याला पाहायला मिळते. तर पाहतो आपण येणारे 6 चेंडू आणि 13 धाब्याची आवश्यकता असेल. तर मी विनंती करतो, आत्ताच्याला 14 पाहिजे होते ना, 14 पाहिजे होते ना, 12 बॉल 14 ह्याला 6 बॉल 14 ला. मग आता 2 काढलेले त्यांना. स्ट्राईक चेंज झाली त्याची. शेवटच्याच बॉल 2 काढले ना त्यांना. आता त्याच्या अगोदरच्या हुकल्याच्या अगोदरचा अजिंक्याला हा विकेट पडली. अजिंक्यानं आता जय नाही, जय आता वरती स्ट्राईक वरती 2 काढले. तेच म्हणतोय मी. एक हुकला शेवटचा बॉल त्याच्या अगोदर 2 रन पळून काढले ना त्यांना.
2 मिनिटं पंच सामना थांबवायचा आहे. थोडा मी क्रिएशन करतोय, करेक्शन करत आहोत. किती धाबा पाहिजेत. अजिंक्य आला ना शेवटून दुसरा बोल अजिंक्य आला. आता 3 काढले. ओके ओके एक रन वाढव, चल एक रन वाढव. ते पाहतोय आपण करेक्शन केलं गेलंय. खऱ्या अर्थानं 5व्या चेंडूवरती 2 धाबा आल्या होत्या. दिलगिरी व्यक्त करतो. आणि आता समीकरण असेल खऱ्या अर्थानं पाहतोय आपण धावफलक पाहतोय आपण 36च्या घरामध्ये. हा बॉलच्या किती पाहिजे होत्या आता सांग. 5 चेंडू आणि 9 धाब्याची आवश्यकता. तर विनंती करतो खऱ्या अर्थानं खेळाडूंनी आपला 12th मॅन देखील ठेवा, कारण की छोटी मुलं आहेत. दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही एवढे सर्वजण असताना एवढं दोघांना पाठव. नाही ना आम्ही 10 तर जातो आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 5 चेंडू मध्ये आता 9 धाब्याची आवश्यकता असेल. गोलंदाज पाहतो आपण श्रेयस भवितव्य असेल त्याच्या हातामध्ये. इथे फटका देखील सूर्यरेखा आलाय. चेंडूला फेकून दिलं जाईल का मैदानाच्या बाहेर आणि सांगून दिलं, आमंत्रण दिलंय साऱ्या गावा. वादळ आलं डबेवाडी संघाचं, मैदानाबाहेर जावा. टोकडीचे येणारे 4 चेंडू आणि 3 धाब्याची आवश्यकता. मॅच फिरवली गेली. इथे बॅटची नरज घेतली, झेल महत्वाचा असेल, परंतु इथे गफलत पाहायला मिळाली. एका धाब्याचं रूपांतर दुसऱ्या धाब्यामध्ये करण्यात आलं आणि फक्त स्कोर लेवल आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त एका धाब्याची नितांत आवश्यकता असेल. मी तर म्हणे करंजे टीमनं चुका केल्या कुठे, जे 4 जेल सोडले ना तिथेच तुम्ही तर मॅच गमवली मी तर म्हणेन. कारण की क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये पाहतोय आपण पकडा झेला आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. परीक्षेचा अभ्यास करत असेल तर पास होण्याचा अधिकार असतो आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला पकडा झेला आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. इथे विजयाची यशस्वी धाव काढली गेली आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय अर्धा टीम ढेबेवाडी, हार्डलक बाडलक करंजे टीम्स. तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट झाला, तुमचं देखील खूप खूप कौतुक. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच काय आलं सचिन पुढची मॅच घे. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम्स आपण लगोलग मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. वडगाव आणि सायली. वडगाव आणि सायडी. चला लवकरात लवकर सुयश आपली स्क्वॉड घेऊन मैदानाच्या आतमध्ये लगत रवाना व्हायचं आहे. मॅच सुरू करायची आपल्याला वेळ खूप झाला आहे आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट त्याच्या बाड म्हणून खऱ्या अर्थानं धावा आल्या गेल्या, तर अर्थातच किरण ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि या मॅचचा कॅच ऑफ द मॅच देखील आपल्याला